म्हणजे आता काहीतरी कारणाने उशीर होत गेला आपला. ओंकाराचं फक्त एकच लेक्चर एक लेक्चर आपलं काही ना काही कारणाने उशीर होत गेला. पण आता मला एक प्रश्न पडलाय, तुम्ही सगळ्यांनी मला त्याचं नंतर उत्तर सांगा, की मला कळत नाहीये की मला तुम्हाला ओंकाराची माहिती सांगायला का सांगितलं असेल. आता ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना इतकं नॉलेज आहे. असं नाही, तुझा ह्याच्यातला परफेक्ट अभ्यास आहे ना. आणि मला का हे काम दिलं असेल, म्हणजे मी काही मला कळलं नाही, पण मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे, आपण तुम्हीच मला सांगा नंतर. म्हणजे ते करोनामध्ये होतं की नाही, की डॉक्टर जरी आले सोसायटीच्या गेटवर तरी वॉचमन त्यांचं टेम्परेचर बघायचं. तुम्हाला मी सांगायचं म्हणजे काय आता बोलायचं आपलं खरं योगशास्त्राचा आता तुझा अभ्यास आहे म्हणून सांगितलं तुला, दुसरं काय ते आहे. आणि योगशास्त्राच्या दृष्टिकोनातनं तुला आपल्या सगळ्यांना पाहिजेलच असतं सारखं. नक्की ना. तेच डोक्यावर, म्हणजे मग ते बरोबर भक्कम होतं, असं आहे ते. हो ना. आणि योगशास्त्राच्या दृष्टीने तुला माहिती ना त्याची. हो का? मग काय बरं माझं ऐकू. आता आलं का? योगशास्त्राच्या दृष्टीने म्हटलं तुला माहिती ना ती. हा, आता येत आहे का नाही येत आहे? हा, थांब जरा, काहीतरी माझा गोंधळ. आता येत आहे का? हा, आता येत आहे. चाल, केलं रेकॉर्डिंग चालू. हा, ताई आहे इकडेच. आता आल्या का 2-2:30 वाजता ती. पडली असेल, झोप लागली असेल. टाकून येते. तर आता आजचा आपला विषय आहे ओंकार. प्लीज थोडाचे माईक चालू असतील बंद करा, नाहीतर हे आता आवाज येत राहील पूर्ण वेळ. थोडंसंही चालू असेल तर बंद करा. ललिताचा चालू. ओंकाराचा जो श्लोक आहे, ती ओंकाराची प्रार्थना आहे, त्याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. तर हा काहीतरी उपनिषदामधला श्लोक आहे ओंकाराचा, आणि पूर्ण अर्थ त्याच्यातनं आपल्याला ओंकाराचा कळणार आहे. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. हा श्लोक आहे. त्याचा अर्थ आहे असा: ओंकार हा बिंदुयुक्त आहे आणि योगी जन त्याचं नेहमी ध्यान करतात. ओंकारामुळे शुभ कामना, कामदम म्हणजे पूर्ण होतात आणि मोक्षही मिळतं. म्हणजे जे आपल्याला साधायचं आहे गुरु या माणसाच्या जन्मात येऊन, ते दोन्ही गोष्टी आपल्याला ओंकारामुळे मिळतात. अशा ओंकाराला माझा नमस्कार असो, असं हे या श्लोकाचा अर्थ आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी ओंकारामुळे कशा काय होणार आहे, तर तेच आपल्याला आता समजून घ्यायचं आहे. या श्लोकाचे फायदे त्यांनी कसे सांगितलेले आहेत, की ओंकार जपाने शारीरिक आणि मानसिक पुढची ओळ सांग अश्विनी. दुसरी ओळ सांग जरा. कामदम मोक्षदम ओंकाराय नमो नमः. किंवा षडाक्षरी मंत्रातला पहिला मंत्र आहे हा. ओके. मन अंतर आणि ती बाळ गर्भात असल्यापासून तर अगदी, म्हणजे एखादा माणूस समजा बेडरेडर हॉस्पिटलाइज झाला, काही झालं तरी तो माणूस हे म्हणू नक्की शकतो, किंवा अगदीच नाही म्हणता आलं तर त्या माणसाला आपण नुसतं ऐकवलं जरी ओंकार, तरी सुद्धा त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला मिळतात. म्हणून हा सगळ्यात सोपा मार्ग विकासाचा असं म्हटलेलं आहे ओंकाराला. आपल्या उपनिषदांमध्ये ध्यान बिंदू उपनिषद, तेजो बिंदू उपनिषद, मांडुक्य उपनिषद, अशी एकंदरीत 10 उपनिषद फक्त ओंकार ह्या एकाच विषयावरती आहेत. आणि भगवद्गीतेमध्ये ओंकाराला एकाक्षर ब्रह्म म्हटलेलं आहे. तर ब्रह्म म्हणजे ज्याचा सतत विस्तार होत राहतो ते. तर तसं ओंकाराचा सतत विस्तार सुरू आहे, त्याच्यामुळे ओंकाराला एकाक्षर ब्रह्म असं म्हटलेलं आहे.
आणि पतंजली काय म्हणतात ओंकाराला, तर ईश्वराचं प्रतीक किंवा वाचक असं म्हणतात. म्हणजे जसं आपले सिम्बॉल्स असतात, ट्रॅफिकचे सिम्बॉल्स असतात, म्हणजे तसं किंवा आपल्या फिजिक्स केमिस्ट्री मध्ये पण सिम्बॉल्स असतात, तर तसं देवाचा तो सिम्बॉल परमेश्वराचा तो ओम, म्हणजे निर्गुण निराकार परमेश्वराचं सगुण साकार रूप म्हणजे ओंकार असं महर्षी पतंजली म्हणतात. आता ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची सुरुवातच अशी केलेली आहे की ओम नमोची आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय शिव संवेद्या. तर ओम हा आद्य आहे. आपल्याला म्हणजे सगळ्यांना आता हे माहिती की पृथ्वीची किंवा या सृष्टीची सुरुवात सुद्धा ओंकाराने झाली असं म्हटलं जातं. आणि ओंकारालाच बीज मंत्र पण म्हटलं जातं, कारण जसं की आपण बी लावली की त्याच्यातनं झाड तयार होतं आणि त्या झाडापासून परत अनेक बीज तयार होतात, तसं ओंकार हा मंत्रांचा बीज आहे. म्हणजे ओंकारातूनच सगळे मंत्र तयार होतात, म्हणून याला बीज मंत्र सुद्धा ओंकाराला म्हणतात. आता वेद प्रतिपाद्या म्हणजे आद्या का म्हटलं ते झालं. आता वेद प्रतिपाद, तर वेद मध्ये ओंकाराची महती सांगितलेली आहे. म्हणजे इतका तो पवित्र आहे किंवा इतका महत्वपूर्ण आहे की वेदांमध्ये सुद्धा ओंकाराची महती गायलेली आहे. आणि स्वसंवेद्या म्हणजे स्वतःला समजून घेण्यासाठी ओंकाराची मदत होते. तर मध्ये एक ग्रुप वाचला होता गुगल वरती, सॉरी आपलं व्हॉट्सअप वरती, की तुम्हाला कोणती गोष्ट गुगल वरती सापडू शकते, पण स्वतःला सापडवायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे. तर तेच ह्याच्यात आहे की स्वसंवेद्या, म्हणजे स्वतःला समजून घेण्यासाठी ओंकाराची मदत होते. आणि आत्मरूपा म्हणजे आपलं स्वतःच रूप म्हणजे ओंकार. आता हे म्हणजे मी लॉजिक लावलंय, असं मी कुठे वाचलेलं नाहीये. महर्षी पतंजली काय म्हणतात ओंकाराला की हे परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ओंकाराला की हे आत्मरूप आहे. म्हणजे दोन्ही शेवटी एकच झालं. दोन्ही वेगवेगळ्या कालखंडामधले हे ऋषी आहेत आणि ते दोघांनाही वेगळ्या पद्धतीने पण सांगतायत सेमच गोष्ट की आत्म्याचं रूपही ओंकारच आहे आणि परमात्म्याचं रूप पण ओंकारच आहे. म्हणजे हे दोन्ही शेवटी एकच आहेत आणि मग त्या दोघांचंही रूप शेवटी ओंकारच आहे. असं हे मी त्याचा जरा अर्थ लावलाय. तुम्ही मग सांगा मला नंतर काय झालं. आणि आत्म्याचा परमात्म्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो सोपा करण्यामध्ये ओंकाराचा खूप मोठा आपल्याला हातभार लागू शकतो किंवा लागतो. म्हणून ओंकार जपाचा महत्व अतिशय आहे. तर आता ओंकार साधना करताना काय काय पूर्व तयारी करायची ते आता आहे याचं पुढचं हे टॉपिक. तर ओंकार हा शक्यतोवर एकाच वेळी एकाच जागेवर करावा. पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. जागा स्वच्छ शांत व हवेशीर असावी. दारे खिडक्या उघड्या असाव्यात. ओंकारासाठी ब्राह्ममुहूर्त सगळ्यात उत्तम आहे, पण नसेल जमत तर दिवसभरात कधीही केलं तरी चालेल. झोपेच्या आधी 11 वेळा ओंकार केला तर छान झोप लागते. पोट रिकामे असतानाच ओंकार करावा. ओंकारासाठी धर्माचे व वयाचे काही बंधन नाही. आता आपल्या ग्रुपमध्ये हा प्रश्न येत नाही, पण क्लासमध्ये हा प्रश्न बऱ्याच वेळा येतो. पण इतर धर्मीयांनी म्हटला म्हणून काही त्यांना परिणाम मिळणार नाहीयेत किंवा त्रास होईल असं काही नाही. कुठल्याही धर्माची व्यक्ती ओंकार म्हणू शकते. ओंकार म्हणताना शक्यतोवर एकच आसन वापरावे. साधारणपणे कॉटनचे किंवा सिल्कचे किंवा विगन आसन वापरावे. नैसर्गिक म्हणजे फायबरचं जर आपण आसन वापरलं तर आपल्याला ती जी ऊर्जा तयार होते ती त्याच आसनामध्ये साठवली जाते आणि शक्यतो ते आसन दुसऱ्या कुठल्याही कामासाठी
वापरू नाही. आम्ही शक्यतोवर आम्ही आता योगा म्हणजे योगा क्लासच्या त्यांच्या रेफरन्सनी हे लिहिलेलं आहे. तर त्या रबरी मॅट वरती केलं जातं योगा आणि मग ओंकार म्हणताना ते रबराचा ह्याचा उपयोग नाहीये. तर मग आम्ही असं सांगतो की तेवढं ओंकारापुरतं तुम्ही त्याच्यावरती एखादी कॉटनची बेडशीट किंवा काही कॉटन घालत चला. कुठल्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसून ओंकार करू शकतो. ज्यांना ध्यानात्मक आसनामध्ये बसणं शक्य नाहीये त्यांनी बेडवर किंवा खुर्चीवर बसून केलं तरी सुद्धा चालेल. परंतु पाठीचा कणा मात्र सरळ ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. ओंकार साधनेला सुरुवात करण्यापूर्वी सद्गुरु वंदन करावे आणि आपलं जप पूर्ण झाल्यावर सगळा जप ईश्वराला अर्पण करावा. तर ही झाली तयारी. आता ओंकार कसा म्हणायचा? ओंकाराच्या अनेक पद्धती आहेत. ओंकार म्हणण्याच्या अनेक पद्धती आहेत आणि एक सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की कुठल्याही पद्धतीने जर आपण ओंकार म्हटला तरी त्रास काही होत नाही. म्हणजे समजा प्राणायाम चुकीच्या पद्धतीने केला तर त्याचा त्रास होणार आहे. पण ओंकार जर चुकीच्या पद्धतीने केला तर त्याचा कोणालाही काही त्रास होत नाही. फायदे नाही होणार किंवा कमी होतील पण त्रास होणार नाही एवढं नक्की. पण आता हे जरी खरं असलं तरी सुद्धा मग एक काहीतरी सायंटिफिक मेथड पाहिजे किंवा मग कुठल्या पद्धतीने मॅक्झिमम बेनिफिट्स मिळू शकतील तर त्या पद्धतीने केलेला चांगला असं काही सायंटिस्ट लोकांनी विचार केला आणि मग त्यांनी 10 पद्धती घेतल्या आणि एक 100 म्हणजे रिसर्च केला थोडक्यात. म्हणजे 100 10 गट केले आणि मग तुम्ही या पद्धतीने म्हणा तुम्ही त्या पद्धतीने म्हणा अशा पद्धतीने आणि मग शेवटी कन्क्लुजन असं निघालं की अ उ म ह्या पद्धतीने जर ओंकार म्हटला तर मॅक्झिमम रिझल्ट ह्या पद्धतीनेच मिळतात. आता 5 सेकंदामध्ये आता कसं म्हणायचं ते ऍक्च्युअल पद्धत सांगते. 5 सेकंदामध्ये श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायला आपल्याला म्हणजे 10 सेकंद लागतील. ह्या 10 सेकंदामध्ये 3 सेकंद अ म्हणायचा, 2 सेकंद उ म्हणायचा आणि मग 5 सेकंद घ्यायचा. अ उ म 3 2 म्हणजे फर्स्ट हाफ मध्ये अ आणि उ म्हणायचं, सेकंड हाफ मध्ये म म्हणायचा. आता फर्स्ट हाफ अजून हाफ करून म्हणजे 2.5 सेकंद अ आणि 2.5 सेकंद उ असं म्हटलं तरी चालतं. 3 2 किंवा असं कसंही त्याचा आपण डिवाइड करू शकतो. आता ते अगदी स्पेसिफिक करायचं असेल तर मग त्याची अजून थोडी कारणं आहेत. बघूया आपण ते. तर अ आणि उ हे म्हटल्यामुळे भौतिक प्रगती होते आणि म म्हटल्यामुळे मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती होते. अ म्हणताना आपलं तोंड थोडं उघडं असतं. पूर्णच उघडलं तर त्याचं होईल म्हणून थोडं उघडं ठेवायचं आणि उ म्हणताना तोंड अर्धं बंद करायचंय. म्हणजे जसं आपण ओठांचा चमकू करतो तसं. आणि म म्हणताना तोंड आपलं पूर्ण बंद आहे. ओठावरती ओठ ठेवून मोकार फक्त म्हणायचं आहे. खूप मोठ्यांनी ओरडून म्हणायचं नाही ओंकार किंवा अगदीच फुटल्यासारखं जे म्हणतो आपण तसाही म्हणायचा नाहीये. तर आपण नॉर्मल ज्या व्हॉल्यूम मध्ये बोलतो त्याच व्हॉल्यूम मध्ये ओंकार म्हणायचा आहे. दीर्घ ओंकार म्हणायचा आहे. घंटा नादासारखे व्हायब्रेशन्स आले पाहिजे ओंकार म्हणताना. आणि अ उ म हे जरी सेपरेट असलं तरी सुद्धा ते कंटिन्युएशन मध्ये म्हणायचंय, सलग म्हणायचंय, ब्रेक ब्रेक करून म्हणायचं नाहीये. एका लयीमध्ये अखंड ओंकार म्हणायचा. शंखनादाप्रमाणे घन गंभीर आवाजात ओंकार म्हटलं गेलं पाहिजे. म्हणजे त्याचे व्हायब्रेशन्स व्यवस्थित येतात आणि त्याचा मग आपल्याला मॅक्झिमम फायदा होतो. आता हे सगळं बेसिक झालं. आता आपल्याला ओंकार मागचं शास्त्र काय आहे ते आपल्याला पाहायचं. तर ओंकार हा बीज मंत्र आहे आणि सगळ्या सृष्टीची सुरुवात ही ओंकारापासून झाली म्हणून ओंकाराला विश्वबीज म्हटलं जातं. म्हणजे बीज आहे ओंकार आणि त्याच्यापासून सगळं जग किंवा सृष्टी झाली. आता आपली देवनागरी लिपी जी आहे त्याच्यातला प्रत्येक अक्षर हे मंत्र आहे
अजून नाही, तुम्हाला एकदा तो श्लोक पाठवला होतास ना लिहून. हा, तर तो आहे माझ्याकडे लिहिलेला श्लोक, लिहून ठेवलाय. तर पुढे अमंतरम अक्षरो काय नास्ति का? आवाज नाही येते तुझा. अमंतरम अक्षरो नास्ति नास्ति मूलमनौषधीं तो का? हा, तोच. अयोग्य पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः. हा, म्हणजे प्रत्येक अक्षर हे मंत्र आहे, कुठचंही अक्षर मंत्र नाही असं नाही. अमंत्रम अक्षरो नास्ति. तर तेच आहे. सांगतात आता की बाराखडीचा प्रत्येक अक्षर हा एक मंत्रच आहे. आणि आता सोपं समजायचं म्हणजे असं की आता आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती आपण आधी ए टाईप केला तर आपल्याला स्क्रीनवरती ए दिसतो, पण म्हणजे आतून त्याचं काहीतरी कनेक्शन आहे की जेणेकरून आपण ए प्रेस केला की आपल्याला बरोबर स्क्रीनवरती आपल्या ए लिहिला जातो. तसंच आपण जर आता तोंडाने जे काय आपण बोलतो त्याच्या व्हायब्रेशन्सनी ठराविक पॉइंट आपले व्हायब्रेट होतात शरीरामधले. आपल्या ज्या षटचक्रांवरती जे न्यूरॉन्स आहेत ते व्हायब्रेट होतात, ऍक्टिव्हेट होतात आणि मग त्याच्या कंपनांचा परिणाम आपल्याला शरीरावरती आपल्या दिसून येतो. हे ओंकारामागचं शास्त्र आहे किंवा कुठल्याही बोलण्याबद्दल मंत्रशास्त्रचा बेस हा आहे किंवा संगीत शास्त्र त्याचा पण बेस हाच आहे. कंपनांमुळे ऊर्जा तयार होते. आपण जे बोलतो त्याची जी कंपनं आहेत त्याच्यामुळे ऊर्जा तयार होते आणि ह्या ऊर्जेचे परिणाम आपल्या शरीरावरती आणि मनावरती होतात. सकारात्मक आपण जर बोललं ऐकलं तर आपल्या शरीरावरती सकारात्मक परिणाम दिसतात. नकारात्मक आपण जर बोललो किंवा ऐकलं तर त्याचे परिणाम आपल्या शरीरावरती मनावरती सुद्धा नकारात्मक होतात. विविध चक्रांवरती म्हणजे त्याप्रमाणे परिणाम होतात. हे याच्या पाठीमागचं बेसिक शास्त्र आहे. आनंदी, तणावमुक्त, शांत, सकारात्मक शब्दांचे मनावर सकारात्मक परिणाम होतात. भांडल्यास, चिडल्यास, नकारात्मक शब्द ऐकल्यास मनावरती नकारात्मक परिणाम होतात. आता शास्त्रीय संगीत सुद्धा याच्याच वरती बेस्ड आहे की ठराविक अक्षर ठराविक क्रमाने जर म्हटले गेले तर ठराविक पद्धतीची ऊर्जा तयार होते आणि मग ऊर्जा ते आपल्याला त्याचे रिझल्ट आपल्याला दिसतात. म्हणजे दीप राग गायला की दीप लागलेले दिसतात आपल्याला, दीप प्रज्वलित होतात त्याच्यामुळे. तर ती अक्षरच आहेत ना. राग म्हणजे संगीत म्हणजे काय, ती अक्षरच आहेत आणि ती ठराविक अक्षर, तो क्रम आणि ते म्हणायचं व्हायब्रेशन हे बरोबर जर झालं तर मग दिवे सुरू होतात किंवा मल्हार राग वगैरे जे सगळे राग आहेत. तर त्याचा हेच बेस आहे की ठराविक अक्षर ठराविक पद्धतीने म्हटल्या गेल्यावर ठराविक रिझल्ट आपल्याला मिळतात आणि ह्याचाच उपयोग करून आता म्युझिक थेरपी डेव्हलप झालेली आहे. त्याचप्रमाणे ती अक्षरं म्हटली गेली पाहिजे. आता ही जी व्हायब्रेशन तयार होतात ना, ही आधी तर पहिल्या शरीरावर परिणाम करतात, मग मनावर परिणाम करतात आणि आत्मिक परिणाम पण त्याचे दिसून येतात. आता शरीरावरती जी कंपनं होतात ती मोजली जातात. आता मोजू शकतो म्हणजे आपण ह्या ज्या मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट असतात ना, म्हणजे आता जसं की कैवल्यधाम आहे लोणावळ्याला किंवा आपल्या नाशिकला योग विद्याधाम आहे. तर इथे ही सगळी मशिनरी आहे त्यांच्याकडे आणि आपण जसं ईसीजी काढतो तसं ते ब्रेनला लावले जातात ते मशीन्स. आणि आपण जे म्हणतो, आता आम्ही तेव्हा तिथे गायत्री मंत्र आम्हाला त्यांनी म्हणायला सांगितलं आणि मग ते ईसीजी सारखं त्यांनी ते असं लाईन्स एकामध्ये दिलं रिपोर्ट की हे असे असे व्हायब्रेशन्स येतात. आता त्या लोकांना ते रीड करता येतात की म्हणजे जसं डॉक्टर्स ईसीजी रीड करून आपल्याला सांगतात तसं ते लोक ते रीड करून सांगतात. तर शरीरावरती जी व्हायब्रेशन्स होतात ती आपल्याला रीड करता येतात, पण मनावरती आणि आत्म्यावरती होणारे व्हायब्रेशन रीड करायचं मशीन अजून तरी काही कुठे निघालेलं नाहीये. पण त्याचे परिणाम दिसून येतात. म्हणजे मनावरती काय व्हायब्रेशन्स होत आहेत आणि त्याचे परिणाम काय होत आहेत हे आपल्याला परिणाम तर दिसतात ना, ते अनुभवायला येतात आपल्याला.
ओंकार जो माणूस म्हणतो त्याच्या आजूबाजूला पण त्याचा परिणाम होतात. म्हणजे इव्हन रिसर्च झालेला आहे की झाडं जर आपण घरामध्ये ठेवली आणि तिथे जर ओंकार म्हटला तर त्या झाडांची वाढ चांगली होते जिथे त्यांना ओंकार ऐकू जातो. एवढा त्याच्यावरती ओंकाराचा परिणाम होतो. ओंकार म्हणणाऱ्याच्या शरीरात व आजूबाजूलाही कंपन पसरतात आणि सगळे आपले अवयव म्हणजे हृदय, मेंदू, अंतःस्रावी ग्रंथी या सगळ्यांवरती या कंपनाचा चांगला परिणाम होतो. हे संशोधनातून सिद्ध झालेले आहे. आता ओंकारचं शास्त्र हे रेझोनन्सचं शास्त्र आहे. रेझोनन्स म्हणजे मराठीमध्ये अनुनाद त्याला म्हटलेलं आहे. तर रेझोनन्स म्हणजे काय, तर दोन गोष्टींचे जेव्हा व्हायब्रेशन्स मिळतात, एक कोइन्साइड होतात, तेव्हा त्याच्यातनं प्रचंड शक्ती निर्माण होते. हे अगदी बेसिक आणि सिंपल शास्त्र आहे. रेझोनन्सचं शास्त्र हेच ओंकाराचं शास्त्र आहे. असं एक निगेटिव्ह उदाहरण आता जस्ट मला आठवलं. मिलिटरीचे जे हे होते मार्शल्स, ते एकदा एका ब्रिज वरनं चालले. हालचाल आणि लयबद्ध आवाज येतो आणि त्या आवाजामुळे झालं असं की त्या ब्रिज जस्ट ते क्रॉस करून बाहेर आले आणि तो ब्रिज पडला. तर मग ह्याच्यावरती की एवढा चांगला ब्रिज काय झाला, अचानक कसा काय पडला, तर जो रेझोनन्स मॅच झाला तिथे आणि ते तुटलं सगळं. हे एक निगेटिव्ह उदाहरण मला आता एकदम आठवलं, पण आपल्याला ओंकारामुळे पॉझिटिव्हच म्हणजे शक्ती तयार होते. आता याच होतं कसं काय शास्त्र, आपल्या शरीरामध्ये अनेक कंपन सुरू आहेत. म्हणजे आपण हार्ट बीट्स आपल्याला ऐकू येतात, पण आपल्याला ब्लड फ्लो सतत सुरू असतो, त्याच्यामुळे तिथे व्हायब्रेशन्स असतात, आपल्याला जाणवत नाहीत पण ती पण व्हायब्रेशन्स असतात. श्वसन आपलं सतत सुरू असतं, श्वसनामुळे पण व्हायब्रेशन्स होत असतात. बोलण्याची तर व्हायब्रेशन्स असतातच. डायजेशन जेव्हा होतं तेव्हा सुद्धा डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये मुवमेंट होते आणि तेव्हा सुद्धा व्हायब्रेशन्स होत असतात. अशी अनेक प्रकारची व्हायब्रेशन्स आपल्या शरीरामध्ये सतत सुरू असतात. आणि जेव्हा आपण ओंकार जप म्हणतो तेव्हा ती जिथे मॅच होतात तिथे प्रचंड ऊर्जा तयार होते, सॉरी शक्ती तयार होते आणि त्या शक्तीचा परिणाम आपल्या त्या त्या ऑर्गन वरती होतो. आता शक्तीचं त्यांनी हे सांगितलेलं आहे की जिथे कुठे शक्ती कशी म्हणजे निर्माण झालेली आपल्याला कशी कळते, तर नाद म्हणजे आवाज किंवा व्हायब्रेशन, कंपन म्हणजे व्हायब्रेशन, नाद प्लस कंपन प्लस उष्णता आणि प्लस प्रकाश. जेव्हा म्हणजे आता वीज चमकते आकाशामध्ये तर आवाज येतो, व्हायब्रेशन्स येतात, उष्णता आणि प्रकाश पण आपल्याला दिसतो. आपण गॅस सुद्धा रोजच चालू करतो तेव्हा पण हे फक्त आता आवाज आपण बंद केलाय त्या मशिनरी वापरून, नाहीतर आपल्या लहानपणी बघा स्टोव किंवा चूल वापरत होते ना, तेव्हा पण हे चारही गोष्टी तिथे त्या शक्तीत दिसत होत्या आणि मग ती शक्ती ते काम करते. आता ह्याच रेझोनन्सच्या शास्त्राचा उपयोग आपण करून घेतलेला आहे की दोन व्हायब्रेशन्स एकत्र केले की त्याच्यातून शक्ती निर्माण होते. म्हणजे आता समजा एखाद्याचा गुडघा दुखत असेल कोणाचा, तर आपण अशी कल्पना करायची आहे की मी गुडघ्याच्या तिथून श्वास घेतोय आणि तिथेच श्वास होत होता. ऍक्च्युली श्वास हा लंग्स मध्येच जाणार आहे, गुडघ्यामध्ये जाणार नाहीये. पण आपण तशी कल्पना करायची आहे की मी ओंकार म्हणताना जो श्वास घेतो आहे तो मी गुडघ्याच्या तिथून घेतो आहे आणि सोडताना पण तिथूनच सोडतो आहे. असं जेव्हा आपण बराच वेळ करू, ओंकार गुडघ्यावर ओंकार करायचा किंवा ज्या कुठल्या पार्टचं आपल्याला फंक्शन सुधारायचं असेल, कोणाचं पोट बिघडलंय तर पोटाच्या वरती ओंकार करायचा किंवा त्या चक्रा मध्येच त्याचं हे कनेक्शन झालं. ऑन होल्ड वर गेला ना याचा.
हो ना, आवाजच गेला एकदम. हा. आला परत. ज्या त्यांना पार्ट आपल्याला ज्या खाली पार्ट होते ना त्याची. फंक्शन सुधरवायचं आहे आपल्याला त्या पार्ट वरती आपण ओंकार करायचा आणि पूर्ण एकाग्रतेने तिथे त्या भागावरती आपल्याला ओंकार करायचा आहे. ते जेव्हा व्हायब्रेशन्स दोन्हीचे मॅच होतील म्हणजे ओंकारामुळे आपण जनरेट केलेले व्हायब्रेशन्स आणि आता गुडघा जर म्हटलं तिथे जे व्हायब्रेशन सुरू आहेत ते हे दोन जेव्हा मॅच होतात तेव्हा तिथे प्रचंड शक्ती तयार होते आणि मग ती त्या रिपेअर करायला उपयोग होतो त्याचा किंवा ती शक्ती असते ती तिथले ते काय जे ट्रिगर झालेलं असेल ते रिपेअर करते. म्हणजे आपण नुसतं तोंडाने ओंकार म्हणतो आहोत आणि आपलं लक्ष तिथे नाहीये तर मग त्या तिथे ते मॅच व्हायचा काही प्रश्नच येत नाही आणि मग ते रिपेअरिंग होत नाही. तर आपल्याला जे काही गोष्ट रिपेअर करायची आहे तिथे आपण ओंकार म्हणतो आहोत अशी कल्पना करून तिथे ओंकार म्हणायचा आहे आणि मग त्याचे पूर्ण आपल्याला फायदे दिसून येतात. आता हे त्याचं शास्त्र झालं. आता आपल्याला माहितीये की आपल्या प्रत्येक अवयवाच्या सेल्स रिप्लेस होत असतात. म्हणजे स्किनची डेड स्किन होते आणि मग ती आपण निघून जाते. तसं आतल्या सुद्धा ऑर्गन्सच्या सगळ्या ऑर्गन्सच्या स्किन सेल्स आपल्या सतत बदलत असतात. प्रत्येक सेलचं लाईफ स्पॅन ठरलेला आहे. कोणाचा 1 महिना, कोणाचं 3 महिने, कोणाचे 8 दिवस असं प्रत्येक ऑर्गनचं सेलचं लाईफ आहे. पण ब्रेन सेल्स जर एकदा डेड झाल्या तर त्या कधीही परत रिप्लेस होत नाही. त्या कायम म्हणजे डेड झाल्या की झाल्या आणि मग त्या ऑर्गनचं फंक्शन त्याच्यामुळे बंद होतं. आता मेंदूमध्ये आपल्या अब्जावधी सेल्स आहेत पण त्याच्यातल्या फक्त 2 ते 3% सेल्स आपल्यासारख्या लोकांच्या म्हणजे ऍक्टिव्ह असतात. बाकीच्या 95% 98% सेल्स आपल्या डॉर्मंट असतात म्हणजे झोपलेले असतात असं म्हणू शकतो. एकच मिनिट हा. 1 मिनिटात आलो. हो हो. हो. दाराची बेल वरती ऐकायला येते. अगदी जेवण सोडलं सगळं. नाही जेवते. बारीक झालं. नाही नाही ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे अगं काही नाही. थोडी पळापळ साठी. नाही ती तर डाळी बिळाला गेले होते. कोणाचं कधी सुरू होईल कोणाचं सुरू असेल तर अगदी जे सायंटिस्ट असतात म्हणजे आपले हे कोण आहे इकडे? वगैरे असे जे मोठे मोठे सायंटिस्ट असतात यांच्या मॅक्झिमम 10% सेल ऍक्टिव्ह असतात. 10% पेक्षा जास्त सेल्स कोणाच्याही ऍक्टिव्ह नसतात. जरा प्लीज दार लावा हं. बाहेरचं दार लावा. हा तर म्हणजे आपल्या 90% सेल्स त्यांच्या सुद्धा डॉर्मंटच असतात. आणि असं शास्त्र आहे की जेवढ्या सेल्स तुमच्या ऍक्टिव्ह तेवढाच तुमचा आयक्यू. म्हणजे समजा एखाद्या माणसाचा जर 5% सेल्स ऍक्टिव्ह असतील तर त्याचा आयक्यू 5 आहे. आणि मॉडर्न सायन्स असं समजतं की एकदा जर तुमचा आता समजा आपला 5व्या वर्षी केला असेल आयक्यू टेस्ट केली असेल आपलं 5व्या वर्षी जर आयक्यू समजा 3 असला तर आयुष्यभर तुमचा आयक्यू 3च राहील असं मॉडर्न सायन्स समजतं. पण योगशास्त्र तसं समजत नाही किंवा तसं योगाने प्रूव्ह केलेलं आहे की सेल्स ऍक्टिव्ह होऊ शकतात. तुम्ही जर सतत योग आपला ओंकार जप करत राहिला तर त्या सेल्स ज्या डॉर्मंट आहेत त्या डेड सेल्स नाहीत ऍक्टिव्ह होणार पण ज्या डॉर्मंट आहेत
त्या नक्की ऍक्टिव्ह होतात आणि आपला IQ वाढू शकतो. आणि ह्यालाच थोड्या वेगळ्या पद्धतीने कुंडलिनी जागृती केलेलं आहे. कुंडलिनी जागृती म्हणजे काय आहे की पूर्ण सहस्त्रार चक्राचं 100% ते काम करतं. त्याचे 100% सेल्स सगळ्या ऍक्टिव्ह होतात. म्हणजेच तुमचा IQ बदलतो. आणि हे म्हणजे मॉडर्न सायन्स हे मानतच नसल्यामुळे ते ह्या गोष्टी काही त्या मानत नाहीत की त्या असं म्हटलं जाते. बरेचशी लोकांचा असं समज आहे की शंकराचार्य बरेच होते किंवा इव्हन पतंजलींनी सुद्धा म्हणजे त्यांचं व्याकरणावरती मास्टरी होती. योगशास्त्राचं तर त्यांनी संघटन केलं. आयुर्वेदावरती त्यांची मास्टरी होती. तर एक माणूस एका लाईफ स्पॅन मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकेल हे आपल्यासारख्या लोकांना खरं वाटत नाही. कारण आपले 2-3% सेल्स काम करतात ते. ज्या माणसाचे 100% सेल्स का ऍक्टिव्ह असतील तो ह्या गोष्टी का नाही करू शकणार. आता तुकाराम महाराज 42 वर्षाचं त्यांचं आयुष्य होतं आणि त्यांनी किती श्लोक लिहिले म्हणजे अभंग किती लिहिले 40,000 अभंग लिहिले. म्हणजे वर्षाला त्यांनी 1,000पेक्षा जास्त अभंग लिहिले असतील. कसं शक्य आहे? लिहायला पाहिजे. जर एवढं जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं ना तर एका दिवसाला 3-4 अभंग लिहिले पाहिजे. हा का मग हे कशामुळे शक्य झालं त्यांना. आणि अभंग आहेत ते म्हणजे ते कधीच भंग होणार नाहीये. त्या क्वालिटीचं लिखाण त्यांना जर करायचं असेल तर 100% सेल्स ऍक्टिव्ह असतील ब्रेनच्या तेव्हाच ते कार्य करणं शक्य आहे ना. दिवसाला 3-4 अभंग लिहायचे म्हटले तर एवढं पण तर 100% सेल्स ऍक्टिव्ह असल्या तर केलं जाऊ शकतं. आणि हे ओंकार जपाने शक्य आहे. कारण कंपन इज इक्वल टू हालचाल इज इक्वल टू शक्ती. म्हणजे आपण जी कंपन जनरेट करतो ओंकारामुळे त्याच्यामुळे त्या डॉर्मंट सेल्स मध्ये हालचाल होते आणि त्या ऍक्टिव्ह होतात. अर्थातच याच्यासाठी जास्त वेळ ओंकार जप केला पाहिजे. अगदी थोडा वेळ करून ह्या सगळे काही गोष्टी होणार नाहीये. हे तर आता ओंकार जपामुळे एकाग्रता वाढते. माईक कोणाचं चालू आहे का ग? माईक कोणाचा तरी चालू आहे ना? हो. हे कोण आहे? नाव नाहीये खाली. हो. हे कोण आहे खाली? कोण आहे काय? हा केला केला आता. हा केला. तर बुद्धिमत्ता वाढते. आता असं अजून गोष्ट लक्षात आली आहे म्हणजे हे तर आमच्या क्लासमधलं पण एक उदाहरण आहे की एक बाई 52 वर्षाच्या होत्या त्या. त्यांना अतिशय म्हणजे ती डॉक्टर आहे. होमिओपॅथिक डॉक्टर आमच्या इथे जवळच होते. तिला गाडी चालवायची भीती वाटत होती आणि मग एक 5-6 महिने योगा नंतर ती गाडी चालवायला लागली. तर असं का झालं असेल तर तिने मला विचारलं. तर त्याचं मी माझ्या ह्याच्याने काढलेलं हे असं की आपल्या ब्रेन मध्ये प्रत्येक गोष्टीचे सेंटर्स असतात. म्हणजे जसं की गाणं म्हणण्याचं सेंटर, चित्रकलेचं सेंटर, असं हस्तकलेचं सेंटर, असं प्रत्येक गोष्टीचे ते सेंटर्स असतात. आणि ओंकार जपानी ते तुमचं सेंटर जर ऍक्टिव्हेट झाला तर तिथेच सारखं जर ते व्हायब्रेशन पोहोचले तर ते सेंटर ऍक्टिव्हेट होतं. काही लोकांचं हस्ताक्षर सुधारतं. तर हे कसं काय शक्य तर तुमचं ते सेंटर ऍक्टिव्ह होतं. तुम्ही जेव्हा ओंकार जप करता ते आणि त्याच्यामुळे ते शक्य होतं. आता मानसिक कंपन मोजता येत नाहीत. आपण हे बघितलंय म्हणजे आपल्याला कळलंय की शारीरिक मोजता येतं पण मानसिक काही मोजता येत नाही. पण मग मनावर परिणाम होतो ओंकार जपाचा असं कसं काय म्हटलं आहे. तर त्याचं त्यांनी थोडक्यात उदाहरण असं दिलंय. आपल्यासारखे ऍव्हरेज माणसं 24 तासामध्ये 60,000 वेळ विचार येतात आपल्या डोक्यामध्ये. आता हे विचार आहेत ना हे ओंकार जपाने हळूहळू कमी व्हायला लागतात. आणि मग त्याचा परिणाम आपल्या शरीरावर व्हायला लागतो. आता आपण म्हणतो ना ओंकार जपामुळे बीपी माझं नॉर्मल झालं किंवा एन्झायटी कमी झाली किंवा मन शांत झालं. तर त्याचा हा परिणाम आहे की ते 60,000चे हळूहळू 55,000 होतात, मग
40,000 होतात. आणि असं करून डोक्यामधले विचार कमी झाल्यामुळे त्याचा हा परिणाम आपल्याला दिसायला लागतो, की आपण म्हणतो, "हां, ओंकार जप मी केला ना, त्याच्यामुळे माझं मन शांत झालं." किंवा बीपी नॉर्मल झालं. आता बीपी नॉर्मल झालं वगैरे ह्या गोष्टी तर आपल्याला खूप कॉमनली माहिती आहेत ओंकार जपामुळे. आता हे मानसिक परिणाम परिणाम आपल्याला दिसतात, कंपनं मोजता येतात. तसंच आत्म्यावरती पर्यंत ही कंपनं पोहोचतात. हं, आता हे कसं काय आपल्याला समजणार, की आत्म्यापर्यंत पोहोचली आहेत कंपन? हं, तर आत्मा त्याच्यानंतर मी माझा एक आलेला अनुभव तुम्हाला नंतर सांगेन, आधी इतकं सांगते. तर आत्मा हा आपल्या मनाला सूचना देतो, की असं कर, तसं कर. मग मन ब्रेनला सूचना देतं आणि मग ब्रेन शरीराकडनं ते काम करून घेतं. हं. म्हणजे कुठनं सुरुवात ही शरीरावरती जरी परिणाम दिसत असले, तरी सुरुवात ही आत्म्यापासूनच झालेली असते. कोणत्या पण बारीक-सारीक गोष्टी जरी असली तरीही. हं. आता जर आपण ओंकाराचा जप सारखं करत गेलो, तर ह्याचा परिणाम आत्म्यावरती कसा होतो, तर आपल्याला दिवसभराच्या कार्यामध्ये सुधारणा झालेली दिसते. एकाग्रता झालेली दिसते. म्हणजे मनाची जी व्यग्रता असते ना, इकडे-तिकडे, तिकडे जे मन सारखं धावत असतं ना, ते हळू-हळू कमी होत जातं आणि हे आपल्या लक्षात येतं. ओंकारामुळे सॉरी म्हणजे आत्म्यावरती जो परिणाम होतो ह्याचा आतून विकास होतो. आणि तो विकास आपल्याला दिसून येतो किंवा आतपर्यंत स्पर्श होतो. आता जेव्हा क्लासमध्ये मी हे शिकवत होते ना, तेव्हा मी साधं विचारलं, की आमचा क्लास 10ला सुरू होतो. आता 10 वाजता ज्या माइंडसेटमध्ये आपण बसतो त्या क्लासला येऊन, 11 वाजता तो माइंडसेट राहिलेला नसतो. टोटली वेगळा माइंडसेट झालेला असतो. हां. तर हे कशामुळे होतं? तर हे जे अर्थातच सूर्यनमस्कार, आसनं, प्राणायाम सगळ्याचा तो एकंदरीत परिणाम असतो. पण ओंकार जप हे त्याचं एक महत्वाचं कारण आहे. चैतन्याला स्पर्श होतो ओंकार जप केल्यामुळे. आणि कधीतरी असं होतं, की असं किंचित असं हलल्यासारखं होतं. तर हा चैतन्याला स्पर्श झालेला असतो आणि मग त्याच्यामुळे पूर्ण आपला माइंडसेट चेंज झालेला असतो. हं. आणि हे असं अनुभूतीचं योगशास्त्र हे अनुभूतीचं शास्त्र आहे. आता एक केमिस्ट्रीचे प्रोफेसर होते हां, त्यांनी रिसर्च केला आणि त्यांनी काही हे पुढे ठेवले आहेत त्याचे रिझल्ट्स त्या रिसर्चचे. तर 1 महिना जर शास्त्रशुद्ध पद्धतीने रोज ओंकार जप केला, तर स्मरणशक्तीमध्ये 66% वाढ होते. एकाग्रतेमध्ये 70% वाढ होते. झोपेची क्वालिटी 98% ने सुधारते. आळसामध्ये 78% वाढ म्हणजे आळस कमी व्हायला 78% वाढ होते. आणि ओव्हरऑल जे शरीर स्वास्थ्य आहे त्याचं 72% सुधारणा होते. म्हणून जर ओंकार जप आपण केला तर. आता ही थोडक्यात माहिती झाली. आता पतंजलींनी काय परिणाम होतात या ओंकार जपाचे ते सांगितलेले आहे. तर ते सांगते मी तुम्हाला. पण त्याच्या आधी पतंजलींनी काय सांगितलंय, तस्य वाचकः प्रणवः. हे पहिल्याच पादातलं आहे, समाधी पादातलं सूत्र आहे. तर तस्य म्हणजे कोण, तर ईश्वर. तर ईश्वराचा वाचक हा प्रणव आहे म्हणजे ओंकार आहे. आता पतंजलींनी आहे ना प्रत्येकाची व्याख्या दिलेली आहे. म्हणजे आसनाची व्याख्या, प्राणायामाची व्याख्या, सगळ्या गोष्टींच्या त्यांनी व्याख्या दिल्या. तर तसंच त्यांनी ईश्वराची सुद्धा व्याख्या दिलेली आहे. तर आपल्या जे लहानपणापासून आपली कल्पना, की राम, कृष्ण वगैरे देवी आपण यांना सगळ्यांना ईश्वर. तर त्यांची व्याख्या थोडीशी वेगळी आहे, म्हणून मला जरा सांगावीशी वाटली. तर क्लेश कर्म विपाकाशयैर अपरामृष्टः पुरुष विशेष ईश्वर, ही त्यांनी ईश्वराची व्याख्या दिलेली आहे. म्हणजे काय? क्लेश, कर्म
आणि विपाक म्हणजे त्याचे परिणाम, म्हणजे जे परिणाम आहेत ते ह्याच्याने जो परामृष्ट होत नाही, म्हणजे ह्याचा ज्याच्यावरती परिणाम होत नाही किंवा हे याला जे कव्हर करू शकत नाही, त्या तो पुरुष विशेष ईश्वर आहे. पुरुषच आहे, पण तो पुरुष विशेष झालाय कारण त्याच्यामुळे त्याला ह्या कसल्याच गोष्टीचा त्याच्यावरती परिणाम होत नाही. आणि असा पुरुष विशेष म्हणजे ईश्वर, असं पतंजली सांगत आहेत. म्हणजे जे योगाचं त्यांचं अंतिम उद्दिष्ट आहे ते ज्यांनी साधलेलं आहे असा जो पुरुष तोच ईश्वर, आणि त्याचं वाचक हे प्रणव आहे. आणि त्याचा जप त्याच्यासाठीच करायचा आणि त्याचा परिणाम पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. तत प्रत्येक चेतना अधिगमो अपि अंतराया अभावश्च. म्हणजे ओंकार जप केल्यामुळे काय होतं, तर चेतना अधिगम म्हणजे आतमध्ये वळते, म्हणजे आपण जे बहिर्मुख आहे ते आपण अंतर्मुख व्हायला ओंकाराने मदत होते. माझ्या मते आपल्या दृष्टिकोनातनं हा फार मोठा फायदा आहे. आणि काय होतं, दुसरा फायदा होतो की अंतरायांचा अभाव होतो. अंतराय म्हणजे काय, अडथळे. तर अडथळे आपल्याला योगाचा अभ्यास करताना कोणते अडथळे येतात ते त्यांनी सांगितले आहे. पण माझ्या मते हे सगळ्यात म्हणजे कुठलाही अभ्यास करताना हे अडथळे येतात. तर कुठलं, तर व्याधी, ज्ञान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती दर्शन, अलब्ध भूमिकत्व, अनवस्थितत्व आणि चित्त विक्षेपास्ते अंतराया. हा, हे 9 प्रकारचे अडथळे आहेत आणि हे योगाभ्यास करताना येतात, आणखीन बाकीच्या सगळ्याच करताना येतात, पण ते अडथळे ओंकार जपामुळे दूर होऊ शकतात. परत एकदा सांग अडथळे 9 ही व्याधी. अडथळे एकदा सांग ना परत. हा, व्याधी, स्त्यान मी फोडून सांगते. संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती दर्शन, अलब्ध भूमिकत्व, अनवस्थितत्वानी, अलब्ध भूमिकत्व, अलब्ध भूमिकत्व, अनवस्थितत्वानी आणि चित्त विक्षेप, हे 9 प्रकारचे अडथळे आहेत. हे सगळे अडथळे अविरती आणि अलभ्य भूमिकत्व. ध्यान म्हणजे आळस म्हणजे शरीराचा आळस ना, म्हणजे आपल्याला आळस येतो ना, आता करू, दुपारी करू, सकाळी करू, म्हणजे ते व्याधी, स्त्यान, संशय म्हणजे आपल्या मनात शंका असते, हे असं करून काय होणार आहे, ते करून काय होणार आहे, हे करून काय होणार आहे, तर संशय. आणि प्रमाद म्हणजे आपल्याला माहिती असतं की आपण हे म्हणजे समजा आता योगाभ्यास केला की आपल्याला हा फायदा होणार आहे किंवा हे होणार आहे, हे आपल्याला माहिती असतं, पण तरी पण आपण ते करत नाही, तर याला म्हणायचं प्रमाद. बरोबर. आलस्य म्हणजे आळशीपणा. अविरती, आता अविरती म्हणजे विरक्ती नसणे, म्हणजे खूप जास्त अटॅचमेंट असणं किंवा एखाद्या गोष्टीमध्ये आपण इतकं गुरफटलेलो असतो की आपण बाहेर येऊच शकत नाही किंवा प्रयत्न करत नाही, तर ह्या सगळ्यातनं बाहेर पडायला आपल्याला ओंकार जप मदत करतो. भ्रांती दर्शन म्हणजे ओंकार केल्यामुळे म्हणा किंवा योगाभ्यास केल्यामुळे काही आपल्याला सिद्धी प्राप्त होतात आणि मग त्या भ्रमामध्ये आपण अडकतो. मी म्हणजे कोण, मी एवढं, मी तेवढं, म्हणजे मी सोन्याची चेन आणली, अमुक केलं, आणि त्या सिद्धींमध्ये ते लोक अडकून मेन त्याचा पर्पज लांब चालला जातो. म्हणून ते भ्रांती दर्शन. आणि अलब्ध भूमिकत्व म्हणजे कंपॅरिझन करायची, म्हणजे कुठल्याही बाबतीत अलब्ध भूमिकत्व म्हणजे कंपॅरिझन करायची.
सगळ्यांची की हा म्हणजे आता हिला येतं शीर्षासन, मला कसं येत नाही, किंवा मग हिला प्राणायाम करायला सांगितलं, मला का नाही सांगितलं. तर असं कंपॅरिझन करून जे येत असतं आपल्याला ते पण येत नाही आणि व्यवस्थित करतो म्हणजे कुठेच मन स्थिर होत नाही. ज्या माणसाचं मन कुठे स्थिर होत नाही, कसं काय त्याला योगाभ्यास येणार किंवा कुठला पण अभ्यास येणार. म्हणजे त्यांनी अर्थातच योगाच्या बाबतीत सांगितलंय, पण ह्या सगळ्या अडथळे हे आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये पण येतात. तर हे सगळे अडथळे जर दूर करायचे असतील तर ओंकार जप आपल्याला करायला पाहिजे. आता सूत्रांचं पुस्तक मी घेतलं होतं हे 2 सूत्र सांगण्यासाठी. तर त्याच्यातलं एक माझं सगळ्यात आवडतं सूत्र आहे म्हणजे पातंजली योग सूत्रामधलं. ते मी मग तुम्हाला म्हणून सांगते. माझ्या आवडीचं आहे. याच्याशी रेफरन्स ओंकाराशी काही नाही. स तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढ भूमी. म्हणजे तुम्हाला जर योगाभ्यास यायचा असेल तर तो कसा येईल, तर स तू दीर्घकाल, दीर्घ का करायचा आहे, नैरंतर्य म्हणजे अंतर पडू द्यायचं नाही, रोज करायचं आहे. आणि सत्कारा सेवितो म्हणजे तुमची श्रद्धा असली पाहिजे त्या गोष्टीवरती की मी करतेय तर ह्याच्यातनं काहीतरी चांगलं निष्पन्न होणार आहे आणि दृढ राहून करायचं आहे. तर तर तुम्हाला त्याचे परिणाम दिसणार आहे. तर हे जसं म्हटल्यासारखं की हे पण प्रत्येक साधनेच्या किंवा आपल्या उपासनेच्या बाबतीत सुद्धा हे लागू होतं सूत्र. त्याच्यामुळे माझं हे खूप आवडतं आहे म्हणून मी तुम्हाला म्हणून सांगितलं. तर ओंकाराचे परिणाम महर्षी पतंजलींनी काय सांगितले ते आपण बघितलं. आता आपण आपल्या पद्धतीने म्हणजे आपल्या शरीरातल्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याच्यावरती काय परिणाम होतात ते बघू. तर पहिला परिणाम हा श्वसन संस्थेवरती काय होतो ओंकाराचा ते बघू. ओंकार हा एक दीर्घ श्वसनाचाच प्रकार आहे. म्हणजे काय, 5 सेकंदात श्वास घ्यायचा, 10 सेकंदामध्ये श्वास सोडायचा. हं? तर आता हे अशा पद्धतीने आपण ओंकार करतो म्हणजे एका ओंकाराला 15 सेकंद लागतात. म्हणजे एका मिनिटामध्ये आपले किती ओंकार होणार, 4च ओंकार होणार, कारण 60 सेकंदामध्ये 4 ओंकार होते. आता जेव्हा आपण नॉर्मल आपलं ब्रीदिंग चालू असतं तेव्हा आपण एका मिनिटाला 16 ते 18 वेळा श्वास घेतो. आता जर आपण दीर्घ ओंकार जप केला तर एका मिनिटाला आपण 1/4च घेणार म्हणजे 4च वेळा श्वास घेणार. 16चा आपण 4 वरती आलो म्हणजे मग आपण किती आपला श्वास वाचतो. त्याच्यानंतर त्याच्यामुळे काय होतं, डायफ्रामला विश्रांती मिळते आणि फुफ्फुसांची कॅपॅसिटी वाढते. ऍव्हरेज माणूस एका मिनिटाला 500 सीसी हवा आत घेतो आणि त्याच्यापेक्षा थोडीशी कमी सोडतो कारण आत थोडी हवा राहते ना. आपण 500 सीसी जर हवा आत घेतली तर आपण 350-360 अशी सोड. बरोबर. तर जेव्हा आपण ओंकार जप करतो खूप वेळ आणि खूप दिवस म्हणजे ते सांगितलंय दीर्घकाल वगैरे, तसं तर आपली कॅपॅसिटी इतकी होते की आपण 5000 सीसी श्वास आत घेऊ शकतो आणि त्याच्यात थोडा जर सोडला म्हणजे ऑक्सिजन पण जास्त मिळतो आणि टॉक्झिन्स पण आपले जास्त प्रमाणात बाहेर पडतात. त्याच्यामुळे ओव्हरऑल हेल्थ जी ओंकाराने सुधारते ना त्याचं हे कारण इथे आहे. त्याच्यामुळे अजून काय होतं की लंग पण आपण फुल कॅपॅसिटीने वापरत नाही. आपण 30%च आपण लंग वापरले जातात. एकदम बरोबर. तर त्याच्यामुळे हे जेव्हा आपण ओंकार जप सतत करतो तर ते अगदी कानाकोपऱ्यापर्यंत लंग्सच्या हवा आत जातात आणि ते सगळं फुल कॅपॅसिटीने लंग्स पण वापरले जातात. त्याच्यातले टॉक्झिन्स पण बाहेर टाकले जातात आणि मग त्याच्यामुळे ओंकारामुळे सगळे आजार बरे व्हायला मदत होते. ते जे आहे ते. आता पुढची श्वसन संस्था झाली आता मज्जा संस्था किंवा नर्वस सिस्टीम. तर हे फायदे आपण परत बघितलेत ऑलरेडी पण आता एकदा परत होतो. एकाग्रता, स्मरण शक्ती, आकलन शक्ती वाढते, IQ वाढतो, सकारात्मकता, मनशांती वाढते, ताण तणाव मुक्त होतात, रागावर नियंत्रण येतं.
हा सगळ्यात महत्वाचा आहे. तेच धीर होते आणि छोटा मेंदू आणि मोठा मेंदू यांचं कोऑर्डिनेशन वाढतं. ओंकार जपामुळे, प्राणायामामुळे पण वाढतं. आता रक्ताभिसरण संस्था म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम, तर ऑक्सिजनचं प्रमाण रक्तामधलं वाढतं. आणि रक्त प्रत्येक ठिकाणी आपल्याला अन्न आणि हे पोहोचवतं ऑक्सिजन. तर त्याच्यामुळे प्रत्येक सेल पर्यंत जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन पोहोचवला जातो आणि टॉक्सिन्स पण जास्त काढले जातात. रक्त शुद्धी त्याच्यामुळे होते आणि त्याच्यामुळे प्रत्येक सेलचं फंक्शन सुधारायला मदत होते. हृदयाचे ठोके जर अनियमित असतील तर नियमित व्हायला मदत होते. बीपी नॉर्मल होतं. हृदयाचं कार्य सुधारतं आणि त्याच्यामुळे त्याची गुणवत्ता पण सुधारते. हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण खूप कमी असतं. जे योग साधना करतात त्यांच्यामध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण खूप कमी असतं. त्याच्यातलं एक कारण हे आहे. दिवसभर उत्साही आणि ताजंतवानं वाटतं कारण जास्त ऑक्सिजन आपल्याला मिळाले. रक्ताभिसरण सुधारल्यामुळे त्वचेची कांती सुधारते आणि पिंपल्सचे पण त्रास किंवा स्किनचे जे डिसीज असतात ते बरे व्हायला मदत होतात. पचन संस्था आणि उत्सर्जन संस्था, तर ओंकारामुळे जास्त प्रमाणामध्ये पाचक रस स्त्रवतात. त्यांची पण म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही पण पाचक रसांची सुधारते आणि त्याच्यामुळे पचन सुधारतं. आणि पचनामुळे म्हणजे पचन ज्याचं बिघडलेलं असतं त्याला सगळे आजार होतात. तर हे म्हणजे रूट पासूनच आपण जे बरोबर ते बरं होण्यामध्ये मदत होते. पचन सुधारल्यामुळे आपोआपच उत्सर्जन संस्थेचं कार्य सुरळीत सुरू होतं. आता एंडोक्राईन सिस्टीम ही जी व्हायब्रेशन्स होतात, आता आपण जेव्हा आता समजा एखाद्याला थायरॉइडचा त्रास असला तर त्यांनी त्या थायरॉइड ग्लँड वरती ओंकार जप करायचा आहे. ज्याला हे आहे डायबिटीस आहे त्यांनी पॅनक्रियास वरती ओंकार जप करायचा आहे. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वर तर ती बहुतेक सगळे हार्मोनवरच चालते, तर त्यांनी त्याच्यावरती जप करायचा आहे ओंकार जप. तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला मदत होते आणि त्यांचं फंक्शन सुधारतं. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं पण त्याच्यामध्ये आलं आणि त्याच्यात हे पण त्यांनी सांगितलं की पिरियड्सच्या आधी मुलींचं खूप पोट दुखतं, नंतर पण खूप त्रास होतो, तर ते सगळे त्रास बरे व्हायला ओंकार जपामुळे मदत होते. तर अशा प्रकारे आपलं आता आज पूर्ण झालं आहे. ओके. तू बोलायचं काही? कोणाला काही बोलायचं नाही नाही, तुला छान झालं म्हणून सांगायचंय. क्लास मी इथेच होते अगं अश्विनी, कारण मोबाईल माझाही ऑन केला ना की ते डिस्ट्रॅक्शन